नेटवर्क कमी असल्यामुळं गेलं. विषय असा आहे का, इथे ना कर्मचारी तर आहेत, पण त्याचबरोबर सामान्य जनता पण येते. त्यांचं कंट्रोल नाही आहे. हे आहे पाणी पुरवठा विभाग, उपअभियंता पाणी पुरवठा, विद्युत विभाग, अभिलेखा कक्ष. या पिचकारी संघटनांना काहीतरी करावं लागेल. आपला देश आहे ना, या पिचकारी संघटनांनी वाट लावलेली. वरती आलो मी. बंद आहे. उपअभियंता बांधकाम विभाग, चला त्यांनाच भेटायचं होतं पण बंद आहे. हे डिपार्टमेंट कोणतं? क अभियंता बांधकाम विभाग आहेत का? फॅन चालू, लाईट चालू. चला पुढे आहे क अभियंता सभागृह कक्ष, आस्थापना. नमस्कार. या आस्थापना लेखा विभाग. हे कल्याण डोंबिवलीचं ऑफिस आहे का? आय कार्ड नाही घालत कोणी खालून पण वरपर्यंत. तुम्ही आला जस्ट टायमिंग. अरे बापरे. येऊ का ऑफिसमध्ये? मी आयुक्तांना सांगितलं होतं का मी लाईव्ह करेल कुठं पण, आय कार्ड गळ्यात नसतील तर. पण ह्या ठिकाणी आल्यानंतर यांच्या गळ्यात आय कार्डच नाहीये. मी यांना माझ्या प्रभाग आय कार्ड नाहीये कोणाकडेच. कोणी गळ्यात आय कार्ड नाही घातले. आयुक्तांनी सांगितलं नाही गळ्यात घालायला पाहिजे ना. पट्टी शोधा, पट्टी आणा, काही करा. आयुक्तांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी GR काढतो. नाही का? हा बघा बाबा हो, मी व्हिडिओ का काढत होतो माहिती काय? पिचकारी संघटनेचे सदस्य आहेत ना, त्यांना शोधत होतो. कारण की ह्या बिल्डिंगमध्ये पिचकाऱ्या खूप मारल्यात, बरोबर ना? पायऱ्यांवरती पिचकारी म्हणजे पान खाऊन गुटखा खाऊन सुटणारे. तर त्या पिचकारी संघटनेच्या सदस्यांना मी शोधतोय. तर ते शोधता कोण भेटलं माहिती काय? आयुक्तांना फाट्या मारणारे कर्मचारी भेटले. आयुक्तांनी GR काढलाय का बाबा हो आय कार्ड कंपल्सरी पाहिजे. पण नाही, मी बोललो तर लाईव्ह करेलच. तर वडोली प्रभागमध्ये आय कार्ड गळ्यात घालत नाहीये कर्मचारी. जरा यांच्याकडं आयुक्तांनी लक्ष द्यावे. आणि उद्यापासून अरे बापरे, डोक्यावर बघा काय आहे. आयुक्त महाराज हे डोक्यावर बघा माझ्या काय आहे. या अशा परिस्थितीमध्ये माझा कर्मचारी इथं बसून राहिलाय, डोक्यावर पडला. तर हे पकडा जरा 2 मिनिटं. हे तुम्ही बसा, तुम्ही बसा ताई. या ताई ह्या खुर्चीवर बसल्या होत्या. बराबर ह्या खुर्चीच्या वरतीच हे तुटलेलं आहे आणि हे कधीही पडणार. जर ह्या कर्मचाऱ्यांना काय झालं तर काय, कोण जिम्मेदार? चला मी माझा अर्ज इथं देतो. पुढची प्रोसेस तयार होईल. हरुण इनामदार, ओमकार भोईर, रोशन जाधव हे भेटले नाहीत. ते साईटवरती गेले म्हणून कळाले. तर मला फक्त माझी मागणी ही आहे, शहाडपासून प्रभागमधले जे रोडवरती खड्डे पडलेले आहेत, उल्हास नदीच्या तिकडून निघालं ना टिटवाळा मंदिरपर्यंत, वडवली मार्गे, अटाळी मार्गे आणि मोहना मार्गे, ते सगळे खड्डे डांबराने भरून द्या. पण कच आणि दगडाने भरून द्या. कारण गुडघे एवढे खड्डे पडलेले आहेत. लोकांच्या गाड्या, मोटरसायकल ह्या पडतात. त्या संदर्भात आलो होतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय शिवराय.